भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। चला नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सच स्वागत आहे। हे बघा इथं आपल्या इथं खवासपूरमध्ये पंढरपूरमध्ये सप्ताह आहे, त्यासाठी इथून भाकरीचं आपण नियोजन केलेलं आहे गावातून। बघून घ्या ही भाकरी कॅरेट आणि ही आपली माऊली मंडळी ह्यांची जरा थोडी आपण मुलाखत घेऊया आणि आधी भाकरी बघून घेऊया आपण। हे बघा ही मकाच्या भाकरी आहेत, हे ज्वारीच्या, ही बाजरी भाकरी आहेत, ही चपात्या, ही पंढरपूरला चाललेलं आहे जेवण आणि हे बाई माऊली आपल्यातली सर्व, आणि ही आपली ती गाडी बाहेर येऊन उभा राहिली आता। ह्या गाडीमध्ये भरून आपण पाठवायचं आहे समजा मटेरियल। हे बघा ही आपल्या खवासपूर गावातील मंदिर, पंढरपूरला अखंड हरिनाम सप्ताह आहे। चला मित्रांनो, ही आपलं खवासपूर गावातील अध्यक्ष अनिल अध्यक्ष निंबल यांची आपण जरा थोडीशी मुलाखत घेऊया आणि ही निघाले पंढरपूरला भाकरी घेऊन माऊलीसोबत, आणि ही बी माऊली जाईल। चला ह्यांची मुलाखत ऐकूयाची। पंढरपूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील खवासपूर या गावातून प्रसाद स्वरूपात बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि मक्याची भाकरी अशा प्रकारचा प्रसाद घेऊन पंढरपूर खवासपूरतून सर्व भावी भक्त तसेच वारकरी मंडळी प्रस्थान होत आहे। खवासपूर गावचे माऊली नामदेव गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विलास भोसले सर्व गावकरी या नियोजन खाली चाललेलं आहे। मंडळीच्या यांच्या वतीने पंढरपूरला प्रसाद स्वरूपात बाजरीच्या भाकरी, ज्वारीची भाकरी, मक्याची भाकरी ही घेऊन प्रस्थान होत आहे। आता माऊलीला विचारा काय रामकृष्ण हरी। पंढरपूरला पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा होणाऱ्या सप्ताहामध्ये आज चालू होत आहे अधिक मासानिमित्त। त्यासाठी आपण आपल्या खवासपूर ग्रामस्थाच्या वतीनं, सर्व ग्रामस्थाच्या वतीने ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाते हे सर्व अन्न आपण घेऊन पंढरपूरला संत पंगतीसाठी घेऊन जात आहोत। आपलं कॅरेट बसलेलं आहे सगळी भाकरी आपण आता ह्या गाडीमध्ये टाकणार आहेत। ही गाडी आपली बाहेर उभा आहे आणि आपलं खवासपूर गावातील मंदिर आणि मंदिराचं बांधकाम चालू आहे, बघून घ्या। हे बघा ही आपलं सिद्धनाथाचं मंदिर, आणि ही मंदिर कसं आहे ते तुम्ही बघून घ्या। विठ्ठल मंदिर आहे, सिद्धनाथाचं मंदिर आहे, आणि खवासपूर गावामध्ये हे बघा आपल्या मंदिराला समजा POP केलेलं आहे, बघून घ्या। लोकांच्या घराला POP नसते, पण आम्ही खवासपूर गावकऱ्यांनी POP केलेलं आहे मंदिराला साठी। हे आपलं सिद्धनाथाचं मंदिर, विठ्ठलाचं मंदिर आणि ज्योतिबाचं मंदिर आहे। हे बघा ह्या ठिकाणी आपली गणपतीची मूर्ती आहे। ही खवासपूर गावातील आपल्या मंदिर बघून घ्या तुम्ही। हे बघा ही काचा, ही भिंती कशी आहेत, ही दरवाजा, ह्यासाठी एकदम टॉपमध्ये मंदिर आहे आपल्या इथे, बघून घ्या। हे बघा हे आपल्या खवासपूर गावातील मंदिर आहे, बघून घ्या। हे बघा कसं POP हे समजा आहे एकदम टॉपमध्ये, आणि ही परिशी सिद्धनाथाचं मंदिर आहे, पुन्हा विठ्ठल मंदिर आहे आणि ज्योतिबाचं, हे 3 मंदिर आहेत, बघून घ्या। ही सिद्धनाथाचं मंदिर आपल्या, ही विठ्ठल रुक्माई त्या ठिकाणी, आणि पाठीमागं ज्योतिबाचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो। आणि हे बघा हे ज्योतिबाचं मंदिर आपल्या, बघून घ्या। ही खवासपूर गावातील मंदिर आहे। हे बघा रामकृष्ण हरी, पंढरपूरला भाकरी घेऊन चालली ती माऊली। चला एकदम टकाटक खटाखट माऊलीचं नियोजन।
आता इथून लोटोडी जाणार, लोटोडी भाकरी घेऊन. आता काय कर ड्रायव्हर इथनंच करायचं इथं पांढरंग आपलं काय का नाही गायकवाड माऊली गाडी कुठं उभा करताय? हे बघा आता गाडीमध्ये समजा भाकरी कॅरी बॅगेट आपण भरलेली आहे आणि आता पंढरपूरला गाडी रवाना होत आहे बघून घ्या. आणि जरा ड्रायव्हरची मुलाखत घेऊया. आता आम्ही भाकरी सगळ्या घेऊन ही पंढरपूरला निघालेलो आहे. ती माघारी वाहणार का तुम्ही आता सध्या ना? आता काय नक्की नक्की संध्याकाळी येणार. संध्याकाळी येणार. हे आपले मिस्त्री आहेत आणि आता भाकरी घेऊन आणि माऊलीची सेवा चालू आहे ह्यांच्याकडून बघा, ह्यांच्यातून मिस्त्री. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. बर मग मी जातो जरा हे लागते तिथे गाडी लावून जातो.